हॅलो गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 13 फेब्रुवारी 2024 वेळ झाली प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो काल आपण बघितलंय, काल जो ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला एक फॉल विटनेस झालाय. थोडंसं प्राइस जे आहे करेक्ट करताना आपल्याला बघायला मिळाली. प्राइस जे आहे मोमेंटम सोबत डेफिनेटली खाली नाही आली, बट स्लो अँड स्टडीली आपण या ठिकाणी एक लोअर लेवल्सला क्लोज या ठिकाणी करताना प्राइसला बघितला आहे. सो डेली टाइम फ्रेम वर तुम्ही बघू शकता एक छान बेरिश कॅन्डल या ठिकाणी निफ्टी मध्ये प्रिंट झाले. बँक निफ्टी जास्त बेरिश होतं ऍज कम्पेअर टू निफ्टी, आणि बँक निफ्टी मध्ये जवळपास एक वेळी 2% या ठिकाणी ड्रॉडाऊन या कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये दिसत होता. सो बँक निफ्टी मध्ये पण बघू शकता एक छान बेरिश कॅन्डल या ठिकाणी प्रिंट झाली. स्वतः मनात असणारा प्रश्न हा आहे की हा फॉल पुढे कंटिन्यू होऊ शकतो का, किंवा आपलं प्लॅन ऑफ ऍक्शन काय असलं पाहिजे. सो सर्व गोष्टी अनालाइज करू. त्यापूर्वी जर आपण बघितलं युएस मार्केट्स मध्ये काल काय झालंय, तर युएस मार्केट्स मध्ये भीती वाटण्यासारखं असं काही अजून चिंताजनक काही असं काही सेंटिमेंट अजून पास होत नाहीये. युएस मार्केट्स रोज नवीन या ठिकाणी इंडायसेस जे आहेत ते रोज नवीन हा या ठिकाणी बनवतात. तुम्ही बघू शकता S&P ने पण काल एक छान मुवमेंट अपसाइड दिली, बट येस अनफॉर्च्युनेटली लास्ट मोमेंटला जे आहे सर्व गेन्स लूज करून थोडंसं एक खाली येऊन प्राइस क्लोज झाली आणि एक इन्व्हर्टेड हॅमर बनवताना तुम्हाला या ठिकाणी S&P दिसतंय. डाव जोन्स बघितलं तर डाव जोन्स फ्लॅट ट्रेड करत होतं, आणि यस नॅसडॅक मध्ये सुद्धा एक छान तशीच इन्व्हर्टेड हॅमर या ठिकाणी बनताना आपल्याला दिसते. सो अजून तरी जे आहे या इन्व्हर्टेड हॅमरला डेफिनेटली फॉलोअप आणि तेवढं पॉवरफुल या ठिकाणी ते पॅटर्न दिसत नाहीये, किंवा वीक जर बघितले किंवा त्याची साईज जर बघितली तर कॉशियस असं काही युएस मार्केट मध्ये काही दिसत नाही अजून तरी, जे की एकदम बेरिश आपण या ठिकाणी युएस मार्केट्स मध्ये पण विचार करू. ओके, त्यानंतर जर डॉलर इंडेक्स बघितलं तर फ्लॅट ट्रेड करत आहे. 10 year बॉन्ड जर आपण बघितलं तर ते सुद्धा फ्लॅट ट्रेड करत आहे. क्रूड ऑइल मध्ये काल एक थोडंसं अपसाइड स्पाइक आली होती, बट येस अजून पण ते एक रेंज मध्येच आहे. आणि या तुम्ही जर बघितलं असेल कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये थोडीशी अस्थिरता होती, आणि बघा व्होलॅटिलिटी अजून थोडीशी वाढली आणि जी जवळपास 16.5 या लेवलच्या आसपास सुद्धा गेली होती. जी एक बजेटच्या दिवशी जी व्होलॅटिलिटी होती ती कालच्या दिवशी व्होलॅटिलिटी होती. सो फॉल जो आलाय त्यामुळे व्होलॅटिलिटी डेफिनेटली बेरिश मार्केटमध्ये जी अस्थिरता आहे ती डेफिनेटली जास्तच असते. त्यानंतर जर तुम्ही बघितलं आज गिफ्ट निफ्टी कुठे ट्रेड करते, तर गिफ्ट निफ्टी ट्रेड करते 21,745, जे आपल्याला कमीत कमी 40 ते 50 पॉईंटचा गॅप अप आज सजेस्ट करते. काल एक महत्वाचा इव्हेंट पण होता. काल होतं इंडियाचं जे आहे इन्फ्लेशन रेट या ठिकाणी येणार होतं, आणि तुम्ही जर बघाल तर प्रिव्हियस जे इन्फ्लेशन रेट होतं ते 5.69 होतं, आणि काल जे आलं ऍक्च्युअल ते 5.10% आहे. जे आपल्याला समजतं यातनं की इन्फ्लेशन जे आहे ते कुठेतरी कमी झालं ऍज कम्पेअर टू प्रिव्हियस डेटा. सो जे महागाई आहे ते थोडीशी या ठिकाणी कमी होताना दिसते, जे की चांगली गोष्ट आहे मार्केटसाठी पण आणि आपल्या इकॉनॉमीसाठी पण. ओके, सो आता प्लॅन कशा प्रकारे करू शकतो. आज जर आपल्याला गॅप अप सजेस्ट होत आहे गिफ्ट निफ्टी कडनं, तर छोट्या टाइम फ्रेम वर जर आपण आलो तर एक ऑब्झर्व करण्यासाठी, कालची निरीक्षण करण्यासाठी गोष्ट अशी होती की प्राइस जरी खाली येत होती एक पण प्राइस जी आहे ती एक खूप टाईट लोअर लोज बनवत खाली येत होती. म्हणजे तुम्ही जर इथे बघितलं की प्राइस डेफिनेटली खाली येते, एक लो बनवला, हाय बनवला, परत एक लोअर लो, परत एक हाय लोअर हाय लोअर लो, लोअर हाय लोअर लो. पण हे जे सर्व लोज आहेत हे खूप जवळ जवळ बनले, जे की असं समजतंय यावरनं की प्राइस खाली डेफिनेटली जाते, बट प्राइसला सपोर्ट किंवा प्राइसला खाली लोअर साईडनं रिजेक्शन पण तेवढंच आहे. ओके, हे असं समजतं. आणि दुसरी गोष्ट महत्वाची ही होती की इवन निफ्टी खाली येते, बट जे पुट जे आहेत, पुटचे ऑप्शन प्राइसेस जे आहेत, प्रीमियम जे आहेत, ते फार त्या तुलनेत वाढत नव्हते काल. सो हे एक ऑब्झर्वेशन होतं कालचं. सो थोडंसं एक्सपेक्टेशन्स आम्हाला स्वतःला हे होते की इथनं निफ्टी स्पेशली एक छान रिकव्हरी करू शकते, किंवा वरच्या दिशेत बाउन्स किंवा एक छान स्पाइक या ठिकाणी निफ्टी देऊ शकते, बट तसं काही झालं नाहीये. त्याचं कारण असं आहे की बँक निफ्टी आणि फायनान्स सेक्टर जे आहेत, आणि स्पेशली मिड कॅप सुद्धा, हे थोडेसे या ठिकाणी लोअर लेवल्सला ट्रेड करत असल्यामुळे एकतर निफ्टी या ठिकाणी कसं परफॉर्म करू शकतं, आणि स्पेशली पीएसयू सेक्टर जे आहेत, ओके, तर त्यांच्यामध्ये आपल्याला जास्त फॉल या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये बघायला मिळेल. सो आजचं प्लॅन ऑफ ऍक्शन काय असलं पाहिजे. सो आज जर आपण आणि जर डेटा जर बघितला तर डेटा सुपर बेरिश आहे सध्या तरी. ओके, सो 0.7च्या आसपास जवळपास पीसीआर या ठिकाणी निफ्टी मध्ये आहे, आणि जे आपल्याला सजेस्ट करतो की 21,700 ही जी लेवल आहे
ती एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स सध्या मार्केटसाठी बनलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, जर आज गॅप अप जर मार्केट ओपन होत आहे तर हे 21,700च्या वर मार्केट सस्टेन झालं पाहिजे, तर आणि तरच वरच्या बाजूला एक मोमेंट पॉसिबल आहे. नाहीतर परत 21,700 पासून रिजेक्शन मिळून तुम्ही डेफिनेटली या ठिकाणी प्राइस तुम्हाला अल्टिमेटली खाली येतानाच दिसणार आहे. सो महत्वाचं लेवल आहे 21,700 या ठिकाणी तुम्हाला मार्क करायचं आहे. ही लेवल प्राइस जिथे गॅप अप ओपन होईल तुम्हाला बघायचे की जर आपल्याला एक बाउन्स मिळतोय तर एक सेल ऑन बाउन्स ही स्ट्रॅटेजी आपण इम्प्लिमेंट करू शकतो. बट ज्यावेळी बाउन्स मिळेल त्याच वेळी शॉर्ट करा, कारण आत्ता ज्या प्रकारची प्राइस ऍक्शन बनली आहे तर नुसतं प्राइस खाली येते आणि त्यासोबत तुम्ही शॉर्ट करण्याचा प्रयत्न करू नका. कारण काल ज्या प्रकारचे कंडिशन्स दिसल्यात की पुट ऍप्रिसिएशन बिलकुल नाहीये, प्राइस खाली जाते तरी पण. सो तसं काही कंडिशन जर असेल तर मे बी तुम्हाला फायदा होणार नाही. सो एक बाउन्स ज्यावेळी मिळेल, प्राइस थोडंसं बाउन्स करेल तर एक रेजिस्टन्सला तुम्ही या ठिकाणी सेल करण्याचा प्रयत्न प्राइस सोबत केला पाहिजे. सो 21,700च्या आसपास जर प्राइस येते तर इथनं एक सेल ऑफ येऊ शकतो किंवा गॅप ओपन होताच प्राइस या ठिकाणी तुम्हाला फॉल करताना दिसू शकते. आणि तुम्हाला बघायचं की हा जो कालचा लो आहे इथे प्राइस येऊन या ठिकाणी सपोर्ट घेते आहे किंवा याला फेक ब्रेकडाऊन करून प्राइस या ठिकाणी वर जाते का, ही गोष्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ऑब्झर्व करायची. आणि जर प्राइस या ठिकाणी तुम्हाला असं दिसतंय की बिलकुल प्राइस इथे या सपोर्टला ब्रेक करून ह्या लेवल पर्यंत आले आणि 21,500 ला प्राइसने टाइमपास करून जर ब्रेक केलं तर लक्षात घ्या खूप मोठे टार्गेट्स तुम्हाला डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये खालच्या दिशेत या ठिकाणी ओपन होत आहे. मग 21,400, 21,300 आणि 21,200 सुद्धा जास्त काही दूर नसेल आणि लवकरच त्या लेवल्स मे बी तुम्हाला चार्ट वरती दिसू शकतात, हे पण लक्षात ठेवा. आणि जर प्राइस 21,700च्या वर जर सस्टेन झाली तर एक शॉर्ट कव्हरिंग मुवमेंट सुद्धा पॉसिबल आहे. शॉर्ट कव्हरिंग मुवमेंट म्हणजे एवढी फास्ट आणि स्विफ्ट मुवमेंट तुम्हाला प्राइस फास्ट वर जाताना दिसेल, ही सुद्धा मोमेंट या ठिकाणी 21,700 आणि किंवा 750 या लेवलच्या वर आहे. आणि अजून त्याला मोमेंटम जो खरा येईल तो 21,800च्या वर गेल्यानंतर या ठिकाणी येईल. ओके, सो ह्या मोमेंट सुद्धा या ठिकाणी पॉसिबल आहे. सो व्ह्यू जो आहे आज स्पेशली मार्केटमध्ये तर ते दोन्ही बाजूला असू शकतो. मी एवढं फॉल आल्यानंतर सुद्धा हे एक्सपेक्ट अजून सुद्धा करतोय की प्राइस या ठिकाणी वर जाऊ शकते आणि प्राइस खाली सुद्धा जाऊ शकते. सो फक्त बघायचं की कोणत्या महत्वाच्या लेवल्स या ठिकाणी ब्रेक होत आहेत आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी आज ट्रेड करायचा आहे. बँक निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर बँक निफ्टी जास्त या ठिकाणी फॉल आपल्याला बघायला मिळाला बँक निफ्टीमध्ये. सो हा एक लो आहे इथे 44,400चा 44,400चा हा की लो आहे, तर याला बँक निफ्टी मे बी अप्रोच आज परत करू शकते. सो बँक निफ्टी पण थोडंसं गॅप अप जर ओपन होतं आणि कालच्या दिवसाचा लो म्हणजे जर 44,800 ओके 44,800 44,800 किंवा 44,750 या लेवल जर खाली ब्रेक होतील तर 44,600 आणि 44,400 किंवा 44,500 या लेवल्स तुम्हाला या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये डाऊनसाइड बघायला मिळू शकतात. आणि जर बँक निफ्टीने 45,000 ही लेवल जर वरच्या दिशेत होल्ड केली आणि होल्ड करून जर तुम्हाला अशी मुवमेंट या ठिकाणी जर बघायला मिळाली तर लवकरच परत 45,500 आणि त्यानंतर परत 46,000 या लेवल्स परत वरच्या दिशेत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. ओके, आज फिन निफ्टीची एक्सपायरी आहे. फिन निफ्टीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर फिन निफ्टीमध्ये सुद्धा तसंच बँक निफ्टीमध्ये जसं फॉल आपण बघितलं तसं एक छान फॉल फिन निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. सो फिन निफ्टी जे आहे ते एक प्रॉपर चॅनल मध्ये आहे आणि फिन निफ्टीमध्ये सुद्धा जर प्राइस आज बाउन्स जर दाखवेल तर मे बी एक बाउन्स नंतर तुम्हाला परत एक शॉर्ट करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. पण जर प्राइस या लेवलला ब्रेक केलं तर अजून छान एक फॉल फिन निफ्टीमध्ये बघायला मिळेल. आणि जर होल्ड केलं प्राइसने, जर फिन निफ्टीमध्ये 20,200 ह्या लेवलच्या वर जर प्राइस होल्ड झाली तर नक्की फिन निफ्टीमध्ये वरच्या दिशेत तुम्हाला या ठिकाणी टार्गेट्स मिळू शकतात. बट फिन निफ्टीची आज एक्सपायरी आहे तर एक्सपायरीमध्ये आज हे जे दोन झोन्स असणार आहे यामध्येच मुवमेंट होऊ शकते. 20,300 आणि त्यानंतर मे बी 20,000 किंवा 19,900 या एक 400 पॉईंटच्या रेंजमध्ये फिन निफ्टीची एक्सपायरी होण्याची शक्यता या ठिकाणी दिसते. सो अजून जसं फिन निफ्टीमध्ये एक चॅनल फॉर्म होतंय तसंच जर तुम्ही बाकी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये पण जर बघाल तर एक छान चॅनल या ठिकाणी फॉलो करत प्राइस ऍक्शन आपल्याला बघायला मिळते. सो तुम्ही निफ्टीमध्ये जर मी ड्रॉ करून दाखवलं तर बघा या प्रकारे एक छान पॅरलल चॅनल मध्ये प्राइस मुवमेंट करते आणि हा पॅरलल चॅनल तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स साठी खूप या ठिकाणी मदत करेल. सो हा एक सपोर्ट असेल प्राइस साठी,
ही जी लाईन आहे आणि हे एक वरची लाईन रेजिस्टन्स, कधी पण प्राइस यावेळी इथे इथनं एक रेजिस्टन्स फेस होईल, कधी पण प्राइस यावेळी या लाईन लिहिली तर एक सपोर्ट या ठिकाणी प्राइसला फेस होणार आहे. जसं या चॅनलला बाहेर ब्रेक केलं तुम्हाला वरच्या दिशेत टार्गेट मिळू शकतात. ओके, सो या प्रकारे तुम्ही निफ्टीमध्ये प्लॅन केलं पाहिजे. बँक निफ्टीमध्ये सेम अशाच प्रकारचं एक चॅनल बँक निफ्टीमध्ये सुद्धा फॉर्म होत आहे. जर मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं तर बघा लाईक दिस. सो या प्रकारे बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक छान पॅरलल चॅनल फॉर्म होतं आणि तुम्ही बघू शकता किती छान प्राइस त्याला रिस्पेक्ट करते. वेळोवेळी प्राइसने बरोबर त्या पॅरलल चॅनल वरतीच वेळोवेळी सपोर्ट घेतलेला आहे आणि त्या पॅरलल चॅनल मध्येच तुम्ही बघू शकता किती छान रेजिस्टन्स घेतलाय. सो परत जर प्राइस इथनं रिव्हर्सल झाली तर एक नेक्स्ट रेजिस्टन्स इथे असू शकतो आणि इथनं परत रिव्हर्सल आला तर एक नेक्स्ट सपोर्ट परत इथे असू शकतो. सो असा एक पॅरलल चॅनल बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला फॉर्म होताना या ठिकाणी दिसतोय. सो आज फिन निफ्टीमध्ये जर तुम्ही ट्रेड करत असाल तर प्रॉपर रिस्क अँड मनी मॅनेजमेंट सोबत ट्रेड करा. मोस्टली जो व्ह्यू आहे तो अपसाइड सुद्धा शॉर्ट कव्हरिंग मुवमेंट येण्याची पॉसिबिलिटी आहे आणि जर तसं झालं नाही, जर जे सेलर्स आहेत ते डेफिनेटली त्यांनी त्यांच्या पोझिशन्स कव्हर केल्या नाही, कॉल सेलर्सने 21,700च्या खाली जेवढे जास्तीत जास्त वेळ प्राइस सस्टेन करेल तेवढे जास्त चान्सेस आहे प्राइसचे खाली जाण्याचे. सो त्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्लॅन करायचं आणि ऑब्झर्वेशन करायचं की मार्केटमध्ये कशा प्रकारची ट्रान्झॅक्शन आपल्याला अनफोल्ड होते. सो एन्जॉय करा आजचं ट्रेडिंग सेशन. प्रॉपर रिस्क अँड मनी मॅनेजमेंट सोबत ट्रेड करा. फिन निफ्टीमध्ये ट्रेड करता ऍट द मनी आणि इन द मनी स्ट्राईक प्राइसेस सोबतच ट्रेड करा. भेटूया आपण नेक्स्ट इन्साइट्स मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.